राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। त्यासाठी सर्वच राजकीय नेते मंडळे आहेत ते तयारीला लागलेले आहेत। नुकतंच ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यासाठी तयारीला देखील सुरुवात केलेली आहे। मात्र प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे आता खरी शिवसेना शिल्लक राहिली आहे का, किंवा पाहायला गेलात तर जे शिंदे गटाचे नेते आहेत एकनाथ शिंदे हे नेहमीच सर्व जे शिवसेनेचे ठाकरे गटामध्ये आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी वर्चस्व आहे किंवा ते प्रयत्नशील आहेत। अनेक जण पक्षप्रवेश देखील करत आहेत। यामध्ये जर आता स्वबळाचा नारा दिला आहे उद्धव ठाकरे यांनी, तर प्रश्न असा पडतोय की महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे का नाही, किंवा महाविकास आघाडीचे नेते याबद्दल काय म्हणणार, किंवा मग ठाकरे गटाने जर स्वबळावर निवडणुका लढवल्या महापालिकेच्या तर त्यांना यश मिळणार का, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा या उत्तर किंवा प्रतिक्रिया आपण काही सामान्य लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आता माझं तर असं म्हणणं असेल की उद्धव साहेबांनी त्यांचा प्रयत्न तर भरपूर चालू आहे, त्यांना कार्यकर्त्यांचं त्यांना ऐकावं लागतं। परंतु लोकसभेमध्ये ज्यांना ज्या प्रकारे त्यांना हानी बसलेली आहे तर त्यांनी याबद्दल पुनर्विचार करावा की आपण स्वबळावर खरंच निवडणूक लढून आपल्या शिडी येऊ शकतात का। याचा परत आज त्यांना जी अधोगती चाललेली आहे त्यांच्या पक्षाची ते हे कारणीभूत होऊ नये की आपण स्वबळावर लढलो आणि मागे हटलो, मग पुन्हा त्यांच्या पक्षातले आणखी फुटायचा त्यांना मार्ग मिळेल। त्याच्यामुळे त्यांनी योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेऊनच त्यांनी पाऊल उचलावं असं आमचं म्हणणं आहे। पण आता जे तुम्ही म्हणताय की त्यांनी सगळ्यांसोबत लढले तेव्हा त्यांना कमी मतं मिळाली, पण आता जर ते स्वबळावर लढले तरी सुद्धा त्यांना कमी मतं मिळतील की जास्त मतं मिळतील काय? नाही, आता जे लढले तर त्यांना कमी मतं अशी कमी सीट आले नाहीये। तो एक त्यांचा एक लाडकी बहीण योजनेचा त्यांना फॅक्टमुळे जो फॅक्टर चालवला या लोकांनी त्यांचा त्यांना फायदा झाला आहे। त्याच्यामुळे असं होणार नाही की आता या निवडणुकीत जर त्यांनी जर स्वबळावर लढवायचा प्रयत्न केला तर त्याचा फटका त्यांनाच बसू शकतो अशी अपेक्षा आहे। अच्छा, म्हणजे जर त्यांनी निवडणुका स्वबळावर लढवल्या तर त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं असं म्हणणं आहे का तुमचं? हो, मुंबईत तरी होऊ शकतं, कारण एक लक्षात ठेवा 10 जण 3 पक्ष एकत्र लढणार आणि इथे एकटा तुम्ही टप देणार, किती माणूस तुम्हाला कोण सपोर्ट करणार, ऑटोमॅटिकली त्याचं नुकसान होणार। पण म्हणजे आता मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंची होती, ती खरंच त्यांच्याकडे राहील का पुढे? नाही, आमची तर इच्छा असावी त्यांच्याकडे त्यांनाच मिळावी ठाकरे साहेबांना। परंतु जर त्यांनी पुनर्विचार करावा आणि व्यवस्थितपणे निर्णय घ्यावा की आपण जर का एकत्र पण लढलो तर त्यांना नक्कीच फायदा होईल त्यांना। ठाकरे ते असं म्हणतात की ती निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, पण त्याबद्दल काय बोलताय? नाही, ते आता त्यांचा पक्षाचा विषय, त्याच्याविषयी मी काही माहीत नाही मला एवढं, पण प्रत्येकाच्या पक्षाची एक भूमिका असते। अच्छा, त्यांनी स्वबळावर निवडावी? स्वबळावर निवडली तर चांगलाच आहे, कारण बीजेपी ते पक्ष आहे ते आता त्यांच्यापासून दुरावलेले आहेत, त्यांनी स्वतः त्यांचा हे केलं पाहिजे। पण ते स्वबळावर जरी लढले तरी ते निवडून येऊ शकतात? नाही, सध्या शिवसेनेची ताकद प्रत्येक ठिकाणी आहे म्हणा, तसं काही नाही। स्वबळावर निवडणुका घेतल्या पाहिजे। आणि महानगरपालिका जी उद्धव साहेबांकडे असते प्रत्येक वेळी, ती यावर्षी सुद्धा त्यांच्याकडे राहील का? नाही, शिवसेनेची मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिवसेनेची ताकद आहे, नगरपालिकेमध्ये पहिल्यापासून आहे आणि ती राहिली पाहिजे मराठी माणसासाठी। करू शकत नाही, तो फक्त स्वतः बडबड करत राहा, आम्ही स्वबळावर लढू, पण कसं लढणार स्वबळावर? त्यांच्याकडे आहे कोण आता? म्हणजे आता त्यांच्या काय आहे नाही आणि ते काय लढू शकत नाही, लढले तरी ते पडणार। अच्छा, मग आता जी शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका होती ते आता त्यांच्याकडे राहणार नाही असं तुम्हाला म्हणणं आहे का? नाही राहणार, नक्की। त्यांनी स्वबळावर लढू नये, पण लढणार समजा सांगितलंय आम्ही लढणार आणि लढणारच समजा, असं समजा लढणार तरी पडणार, जिंकणार नाही। निवडणुका स्वबळावर लढल्या तरी चालतील, चांगलं आहे, काय हरकत नाही। स्वबळावरती लढून त्यांना तेवढी मतं मिळतील का? मिळतील ना, का नाही मिळणार? त्यांनी इथून मागे एवढं चांगलं मुंबईचं काम केलंय तर मिळतील त्यांना मतं, का नाही मिळणार? म्हणजे जी आता महानगरपालिका ठाकरे गटाकडे आहे ती तशीच त्यांच्याकडे राहणार राहिलीच पाहिजे असं मला वाटतं, कारण ते मराठी माणसांचं राज्य होतं ना,
ते तसं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि मग त्यांनी सत्तेत आल्यावर काय कामं केली पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? सगळी कामं केली पाहिजे जशी पूर्वी करत होते ते तशी. पाहायला गेलं तर आगामी महापालिका निवडणुका ह्या उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत आणि त्यासाठीच आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे कधी स्वबळावर निवडून येऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे आता पक्षच उरलेला नाही आहे. खरी शिवसेना आहे त्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन कुठेतरी जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडे जात आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवली तर यामध्ये सर्वात जास्त फायदा होईल तो म्हणजे भाजपचा होणार आहे आणि मुंबई महापालिका कदाचित भाजपकडे जाण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.